आपलं माणूस. पहिल्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने केशवने एक छोटा समारंभ आयोजित केला. त्याला जवळचे कुणी फारसे नातेवाईक नव्हते. 2-4 मित्र, सोमन सर, त्यांची पत्नी एवढीच माणसं केशवच्या बाजूने होती. पण सुवर्णाच्या माहेरची मात्र खूप माणसे आली होती. कोल्हापूरहून तिचे आई-वडील, थोरला भाऊ विकास आणि त्याची पत्नी अश्विनी, धाकटा भाऊ प्रकाश सर्वजण आले होते. बेळगावहून तिची मावशी आणि तिचे यजमान आप्पा खानोलकर आले होते. कांदिवलीला राहणारे काका-काकू, मुलुंडला राहणारे मामा-मामी आणि इतरही काही नातेवाईक मंडळी जमली होती. चर्चगेटच्या सम्राट हॉटेलात केशवने सगळ्यांच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हास्यविनोदात जेवण सुरू होती. उपस्थित मंडळी केशवची आणि सुवर्णाची थट्टा-मस्करी करत होते. सुवर्णाने बँकेत मिळवलेल्या नोकरीबद्दल तिचं कौतुकही करत होते. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं की पुढच्या अॅनिव्हर्सरीच्या पार्टीला आपल्याबरोबर एक छोटंसं बाळ देखील हवं हं. हो, पण त्याचबरोबर मोठी जागा घ्या, सुवर्णाच्या मुलुंडच्या मामाने सुचवलं. त्याचं बोलणं ऐकताच सविबाईंचे कान एकदम टवकारले आणि कपाळाला आठ्या पडल्या. पण त्याकडे मात्र मामाचं लक्षच गेलं नव्हतं. ते पुढे म्हणाले, तुमची गीर गावातील सध्याची जागा विकली तर तेवढ्याच पैशात मुलुंडला 1 बेडरूमचा चांगला फ्लॅट येऊ शकेल. आणि सुवर्णाने बँकेतून कर्ज घेतलं तर 2 बेडचा प्रशस्त फ्लॅट देखील घेता येईल. घ्याच तुम्ही. सुवर्णाने पटल्यासारखी मान डोलावली. तिच्याही मनात तोच विचार आला होता. गिरगावातील ती जागा लहान असली तरी त्याचा चांगला भाव येण्यासारखा होता. आजूबाजूचे मारवाडी, गुजराती, व्यापारी लोक तिथे जागा घेण्यासाठी टपलेलेच होते. बऱ्याच मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांनी गिरगावातील छोटी घरं विकून उपनगरामध्ये मोठ्या घरात स्थलांतर केले होते. आपणही तसं करावं असं सुवर्णाला वाटण्यात काही गैरच नव्हतं. किंबहुना मुलुंडला घर घेतलं तर तिला ऑफिसपासून ते घर जवळ पडणार होतं. शिवाय मामा-मामीच्या घराजवळ घेतलं तर त्यांचाही आधार मिळाला असता. शिवाय 2 बेडरूमचा मोठा हॉल, किचन, ऐसपैस. त्या रात्री झोपताना तिने तो विषय केशवकडे काढला. केशवलाही ते पटलं होतंही आणि नव्हतंही. ठीक आहे, उद्या आईशी मी बोलतो. आईला नीट समजावून सांगायला हवं असं म्हणून त्याने तो विषय तिथेच संपवला. सुवर्णा तिच्या मामाच्या ओळखीने एका बिल्डरला भेटली. तिथे चौकशी केली. त्याच्या नव्या कॉम्प्लेक्समध्ये लहान मोठे अनेक फ्लॅट उपलब्ध होते. गिरगावची जागा विकली तर चांगला प्रशस्त फ्लॅट येण्यासारखा होता. प्रशस्त, हवेशीर, ऐसपैस जागा, स्वतंत्र कार पार्किंग, गार्डन, जॉगिंग ट्रॅक आणि जिम, थिएटर आणि अपना बाजार, बिग बाजार, डी-मार्ट सारख्या सगळ्या सुखसोयींनी परिपूर्ण एक स्वतंत्र वसाहतच तयार होत होती. सुवर्णाने तो विषय उचलून धरला. केशवला घेऊन ती त्या बिल्डरकडे गेली. HDFCच्या ऑफिसात जाऊन बिल्डरच्या सच्चेपणाची खात्री करून घेतली आणि केशवने आईजवळ हा विषय काढला. हे कधीतरी होणार याची सविबाईंना पूर्वकल्पना होतीच. त्यांच्या कानावरही कुणकुण आली होतीच. शेजारच्या दामल्यांची सून देखील तिथे फ्लॅट बुक करण्याच्या तयारीत होती. सुवर्णाला दामल्यांच्या सुनेबरोबर बोलताना दामले काकूंनी ऐकलं होतं. दामले काकूंनी सविबाईंना सांगितलं होतं, आपल्या पाठीमागे आपल्या विरुद्ध एक मोठा कट रचला जातोय अशी सविबाईंनी समजूत करून घेतली. दामले काकूंनी त्या समजुतीला खतपाणी घातलं आणि मी ही जागा विकणार नाही, मी दुसरीकडे कुठेही राहायला येणार नाही असं सविबाईंनी निक्षून सांगितलं होतं. त्यांचा दृष्टिकोनही बरोबरच होता. लग्नानंतर त्या कोकणातून मुंबईला गिरगावात आल्या होत्या. ऐन तारुण्यातील 25 वर्ष त्यांनी लक्ष्मी चाळीत काढली होती. केशवच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी चाळीतल्या लोकांच्या मदतीनेच फराळाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यातूनच कोंड्याचा मांडा करून केशवला शिक्षणही दिलं होतं. त्यानंतर आता चाळीतून त्या त्याच जागेवरच्या स्वतःच्या मालकीच्या घरात आल्या होत्या. इमारत बदलली तरी शेजार आणि परिसर तोच होता. हे एवढी वर्ष जपलेलं सोडून मुलुंडसारख्या उपनगरात राहायला जायचं म्हणजे? 28-30 वर्ष त्यांनी ज्या वातावरणात काढली ते अचानक एकाएकी बदलायचं म्हणजे? आणि तेही कशासाठी? तर काल आलेली सून सांगते म्हणून? कदापि नाही. सविबाईंच्या दृष्टीने त्या योग्य होत्या तर सुवर्णाच्या दृष्टीने ती बरोबर होती. परिस्थिती नसताना सविबाईंनी लाडू, चिवडा, चकली बनवून विकण्याचा व्यवसाय केला. तरी आता मुलगा आणि सून दोघेही व्यवस्थित कमावत असताना त्यांना आता हे काम करण्याची आवश्यकताच नव्हती. राहिला प्रश्न गिरगावातल्या जागेचा. गिरगावातील जागा मध्यवर्ती असली तरी गैरसोयीची होती. खोल्या लहान होत्या. शिवाय बिल्डरने रिडेव्हलपमेंटच्या वेळी
जुन्या भाडेकरूंना बांधून दिलेल्या इमारतीचं बांधकाम आणि नवीन विक्रीसाठी बांधलेल्या इमारतींचं बांधकाम बरीच तफावत होती. जुन्या भाडेकरूंच्या इमारतीतील लिफ्ट, जिने आणि इतर सोयी-सुविधा हलक्या प्रतीच्या होत्या. जमिनीवरच्या लाद्या, बाथरूममधील स्टाईल्स, स्वयंपाकघरातील ओटा, दरवाजे, खिडक्यांच्या चौकटी अगदी बांधकामाच्या दुय्यम दर्जाचे मटेरियल वापरलं होतं. शिवाय त्या इमारतीच्या आवारात केशवच्या स्कूटर पार्किंगला जागाच नव्हती. तर पुढे मागे चारचाकी घेण्याचा विचार केला तर ते शक्यच नव्हतं. त्या मानाने मुलुंड हे जरी उपनगरात असलं तरी तिथल्या जागेला एक वेगळी शान होती. त्या जागेत राहायला गेल्यानंतर सगळ्यांचं जीवनमान उंचावणार होतं. म्हणूनच सुवर्ण आणि सविबाईंचे विचार आपापल्या परीने योग्य असले तरी ते एकमेकींना पटत नव्हते आणि पटणारही नव्हते. दोघांनी परस्परांबद्दल परस्परांच्या मनात एक न सुटणारी अडी धरली होती. एवढ्या तेवढ्या कारणावरून घरात घुसपूस होत होती. वातावरण गढूळत होतं. कुटुंबातले सूर बिघडत चालले होते. अमक्या भांड्यात तमकी भाजी का केलीस आणि दही तमुक वाडग्यातच का लावलं नाहीस? बारीक सारीक गोष्टींवरून केशवची आई सविबाई कुरकुरत होत्या आणि सुवर्ण जणू आपण घरात एकटीच आहोत अशा तोऱ्यात केशवच्या आईचं अस्तित्वच अमान्य असल्यासारखी वागत होती. अगदी झालं तर सरळ हार्मोनियम काढून वाजवत बसत किंवा मोबाईलचे स्पीकर कानात घालून गाणी ऐकत होती. या सर्व प्रकारात केशवची अवस्था मात्र विचित्र झाली होती. तो दोन धारदार पात्यांच्या मधोमध कात्रीत सापडला होता. एका बाजूने जिने जन्म दिला ती आई आणि दुसऱ्या बाजूला जिच्यासोबत जन्म घालवायचा ती बायको. एका बाजूला जिने कष्ट करून आपल्याला 25 वर्ष वाढवली ती आणि दुसऱ्या बाजूला जिच्यासोबत पुढची 50 वर्ष काढायची आहे ती. अखेर त्याने आईची निवड केली. आईचं नातं अपरिहार्य, नाळेपासून जुडलेलं, बायकोचं नातं लग्नात घातलेल्या माळेबरोबर निर्माण झालेलं. नाळेच्या आणि माळेच्या नात्यात संघर्ष निर्माण झाला होता. दोघांपैकी एकीची निवड करायची वेळ आली त्यावेळी त्याने आईच्या बाजूने कौल दिला आणि सुवर्णाकडे बघून नकारार्थी मान हलवली. सुवर्णा तिचं सगळं सामान घेऊन मुलुंडला मामांकडे राहायला गेली. सोमन सरांनी केशवच्या बाजूने मध्यस्थी करण्याचा खूप प्रयत्न केला. केशवच्या आईची समजूत काढण्यासाठी आप्पा खानोलकर बेळगावहून तर सुवर्णाचे आईवडील कोल्हापूरहून मुंबईला आले. पुन्हा पुन्हा मिटिंगा झाल्या पण काहीच ठोस निष्पन्न झालं नाही. दूध एकदा विरजून गेलं की ते पुन्हा नीट करता येत नाही. मानवी नात्याचंही तसंच असतं. या सुभाषिताचा प्रत्यय आला. घटस्फोटाची केस सुरू असताना कोर्टातल्या मॅरेज काउन्सिलरने दोघांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तुमची ओळख झाल्यापासून ते आजवरचे सगळे चांगले प्रसंग आठवा. एकमेकांवरचं प्रेम आठवून त्याची उजळणी करा असं सांगितलं. पण तुमची आई जिवंत असेपर्यंत मीच काय, कुठलीच मुलगी तुमच्याबरोबर बायको म्हणून टिकूच शकणार नाही, सुवर्णा फनकाऱ्यानेच म्हणाली आणि केशवकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून जणू डोळ्यांतून त्याच्या चेहऱ्यावर थुंकलीच होती. केशव केविलवाण्या चेहऱ्याने गप्प बसला होता. करण्यासारखं आता काहीच त्याच्या हातात राहिलं नव्हतं. मुलगा आणि नवरा या दोन भूमिका एकत्र वठवण्यात तो कमी पडला होता. अयशस्वी झाला होता. पुढच्या 6 महिन्यात कोर्टातून फारकतीवरील शिक्कामोर्तब झाला. मॅरेज सर्टिफिकेट असतं तसंच डिवोर्सचं डिक्री सर्टिफिकेट मिळालं. गेल्या 1.5-2 वर्षातला सुवर्णाचा सुखसहवास संपला. त्याचबरोबर केशवची आयुष्यात काहीतरी करण्याची उमेदसुद्धा. काळजी करू नकोस, आपण दुसरी मुलगी शोधू तुझ्यासाठी, सविबाई तोऱ्यातच म्हणाल्या होत्या. पण केशवचं मनच विटलं होतं. सुवर्णाच्या जागी इतर कोणाची कल्पना देखील मनात करवत नव्हती. अख्खं आयुष्य जणू पांगळं झालं होतं. डोळे मिटून पडल्या पडल्या हा सगळा भूतकाळ केशवला आठवला. एखादी जुनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रफीत पाहावी तसं वाटत होतं. सुवर्णा आजूबाजूला वावरते असा भास होत होता. तिचं ते गोड दिसणं, लाजून हसणं, मधाळ भिजलेले शब्द आणि तिचा स्पर्श सगळं आठवत होतं. आणि त्याचबरोबर आठवत होते तिचे ते अखेरचे शब्द, तुमची आई जिवंत असेपर्यंत. गेला आठवडाभर आई आजारीच होती. डॉक्टरांनी कावीळचं निदान केलं होतं. घरातल्या घरात इलाज सुरू होते. बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांच्या बरोबरीने आयुर्वेदिक औषधही सुरू होती. कावीळ झालेल्या रोग्यांची अन्नावरची वासना उडते आणि पर्यायाने तो अशक्त होतो. तोच प्रकार केशवच्या आईच्याही बाबतीत झाला होता. 4 दिवसातच ती अशक्त झाली होती. उठून स्वयंपाक खोलीत जाऊन जेवण करण्यातही त्राण तिच्यात उरले नव्हते. केशवने स्वतःसाठी बाहेरून जेवणाचा डबा लावला. कामावरून 4 दिवसाची सुट्टी घेतली. त्या 4 दिवसांच्या आजारपणात तिने केशवबद्दल वाटणारी काळजी तिने बोलून दाखवली. एकदा, दोनदा, अनेकदा. अगदी परवाचीच गोष्ट. रात्रीचं जेवण आटपून आपण तिला औषधं द्यायला तिच्याजवळ गेलो. त्यावेळी ती आपलीच वाट पाहत होती.
तिने खून करून आपल्याला जवळ बोलावून घेतलं. इथंच माझ्या शेजारी बस म्हणाली. आपण बसलो. ती आपला हात हातात घेऊन चाचपडत राहिली. शून्यात लागलेल्या तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. काय झालं आई? पोटात पुन्हा दुखतंय का? आपण विचारलं तर काहीही न बोलता फक्त नकारार्थी आडवी मान हलवत राहिली. बराच वेळ काहीच बोलली नाही. आणि नंतर एकदम ओकल्यासारखीच बोलली. केशवा, बऱ्याच गोष्टी विस्कटल्या रे तुझ्या आयुष्यात. ते एकच वाक्य बोलून ती थांबली आणि मुळूमुळू रडू लागली. बराच वेळ तिचं कृश शरीर गदगदत राहिलं. नाही गाई, तू कशाला मनाला लावून घेतेस एवढं? नशिबात होतं ते झालं. तिची समजूत काढण्यासाठी आपण बोललो. पण तिने पुन्हा नकारार्थी आडवी मान हलवली आणि म्हणाली, नशिबामुळे नाही केशवा, माझ्यामुळे. मी सत्यानाश केला रे तुझ्या चांगल्या संसाराचा. मीच त्यावेळी थोडं समजुतीने वागायला हवं होतं रे. माझंच चुकलं. आता जाऊ दे ना गं. जे झालं ते झालं. आता काय त्याचं? बराच वेळ शांततेत गेला. आई मध्ये मध्ये हुंदके देत राहिली. आपल्या मनात सुवर्णाच्या आठवणी दाटून आल्या होत्या. आपल्यालाही हुंदका फुटेल की काय अशी भीतीही क्षणभर वाटली. हे बघ केशवा, मी मेल्यानंतर तिला जाऊन भेट रे. ती तशी वाईट मुलगी नव्हती. सवीबाईंच्या निधनानंतर सुवर्णा केशवबरोबर परत येईल का बघूया पुढील भागात.